धाराशिव जिल्ह्यात जो पाऊस सतत बरसत आहे, रात्री जो पाऊस झाला आहे त्यानं सोयाबीनच नाही तर ऊसाचं पीक देखील गेलेलं आहे. आपण ऊसाचं हे जवळा परिसरात आहोत. ऊसाची परिस्थिती बघा, ऊसाचं पीक पूर्णतः गेलेलं आहे. आता हा ऊस वाढेल किती किंवा उपयोगी किती आहे हे सांगता येत नाही. मात्र याच सगळ्या परिसराच्या पावसाची पाहणी जी आहे ते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळपासून करतायत. विविध भागात ते देखील फिरत आहेत आणि एक त्यांच्याशी बांधावरती आल्यानंतर आपली भूमिका काय त्यांचं मत आहे हे जाणून घेण्याची. दादा, तुम्ही आज पाहणी करताय धाराशिव जिल्ह्यात, तसा हा पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. आता बुमपरांडा झाला, कळंब परिसर आणि वाशी परिसर पावसाला खूप जोडपलं आहे. आता पाहणी करण्यासारखं काही राहिलेलंच नाही. आता फक्त आम्ही जातोय फक्त त्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी की बाबा रे आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. सरकारचं जी मंगळवारी कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेटकडे आता शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे आणि शेतकरी फार प्रचंड असंतोष शेतकऱ्याच्या पोटात आहे. का असू नये, उभं पीक वाहून गेलं आहे, माती वाहून गेली, प्रपंच उघड्यावर पडला आहे. अंगावरच्या कपड्यांनीशी बिगर अन्नपाण्याचा शेतकरी उघड्यावर आहे आणि सरकारच्या मदतीकडे आस लावून बसला आहे. आणि अशा परिस्थितीत जर त्याला मदत मिळत नसेल तर काल तुम्ही धाराशिवला बघितलं आहे किती तीव्र स्वरूपाच्या भावना शेतकऱ्याच्या होत्या. मला वाटतं कदाचित कुणाला ती अतिशयोक्ती वाटेल, कुणाला वाटेल की बाबा ही पद्धत आहे का बोलायची, पण ज्याच्या पोटात आग पडली त्याच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे दुसरं. आता आपणच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतील. भले चिडलं, भले अंगावर आले, तर आता आपली जबाबदारी आहे. कारण त्यांची भावना अशी आहे की बाबा आमचं सगळं ह्या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं आहे, पुरतं नुकसान झालं आहे. आता ही पंचनाम्याचे ह्याचे सोपस्कार तुम्ही आता बास झाले, आता आम्हाला मदतीचा जो हात आहे तो मिळावा. आज आपण बघताय की मंगळवारी जी कॅबिनेटची मीटिंग होती आहे त्या मीटिंगला जे मुख्यमंत्री असणार आहेत प्रमुख, त्यांनी ह्या भागाचा पाहणी दौरा स्वतः केला आहे. 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः पाहणी दौरा केला आहे. काय प्रकारचं नुकसान झालं आहे आणि किती शेतकऱ्याची शेती बिचरक झाली हे स्वतः अनुभवलं आहे. जनावरं कशी वाहून घेते ते बघितलं आहे. आता अपेक्षा आमची त्यांच्याकडनं इतकीच आहे की किमान 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत शेतकऱ्याच्या पदरात द्या. आणि दुसरं जे आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं कर्जमाफी देण्याचं, ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे की 2 आश्वासनं तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा. या 2 आश्वासनाकडे आमचे सगळ्यांचे डोळे आणि शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत. बघतोय काय करतात. अमित शहा पण दौरा करतायत, NDRFची निकष किंवा केंद्राकडून मदत मिळेल, अपेक्षा भरपूर आहेत अमित शहा यांच्या दौऱ्यात. अमित शहाजी जर आले असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की खरंच ह्या भागात या, तुम्ही इथल्या भागातल्या शेतकऱ्याची बेचिरक झालेली शेती बघा, त्याची वाहून गेलेली जनावरं बघा, त्याचा उघड्यावर आलेला प्रपंच बघा आणि तेही बघितल्याच्या नंतर जे NDRFचे निकष आहेत, ज्या निकषामुळं बऱ्याचशा शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळत नाही. जर शेतकरी बहुभूधारक असेल म्हणजे 5 एकरच्या पुढं त्याचं क्षेत्र असेल तर त्याला खरडून गेलेल्या जमिनीचा लाभ त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत. जी NDRFची मदत आहे ती अतिशय आजच्या काळामध्ये फार तुकडी आहे. ती काही भरीव अशा स्वरूपाची मदत नाही, त्याच्यात बदल करणं अपेक्षित आहे. तुम्ही बघितलं असेल विहिरी त्या गाळानं पूर्ण भरतायत, त्याची तरतूद कुठंतरी NDRFमध्ये नाही आहे. मला वाटतं ज्या गोष्टी ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी त्या NDRFच्या निकषांमध्ये बदल करणं आवश्यक आहे ते त्यांनी कराव्यात आणि त्याच्या पुढं जाऊन त्यांनी स्वतः बघावं. कारण कसं असतंय, पुढच्या माणसाच्या पोटातली आग आपण स्वतः ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या भागात जाऊन पाहणी करतो तेव्हा त्याची दाहकता आपल्यालाही लक्षात येते. विनंती आणि अपेक्षा इतकीच आहे की आता काही न करता ते जर खरेच या महाराष्ट्राचे कैवारे असतील, शेतकऱ्याचे कैवारे असतील तर त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्राची तिजोरी उघडी करावी आणि ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून त्या ठिकाणी जाहीर करावी आणि राष्ट्रीय आपत्ती समजून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करावी. जरी ह्या आपत्तीमध्ये लोकांचं मृत्यू झाले नसतील तितके त्यांना वाटत असेल, पण तुम्ही जर बघितलं असेल तर नुकसानीला अक्षरशः प्रमाण नाही इतकं भयंकर असं नुकसान इथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं झालं आहे. म्हणून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी आणि त्या ठिकाणी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत करावी. केंद्रीय मंत्री अमित शहा दौऱ्यावरती आहेत, त्यांनी बांधावरती प्रत्यक्ष येऊन ही पाहणी करावी व राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. ओमराजेंच्या या मागणीला सरकार व गृहमंत्री कसा प्रतिसाद देतात, त्याचबरोबर 2 दिवस आम्ही सरकारची वाट पाहणार आहोत. मंगळवारी सरकारने निर्णय जर नाही घेतला तर त्यापुढं आमची भूमिका घोषित करणार आहोत असं सुद्धा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलं आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.